पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवारी 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे व माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। यापूर्वी एकमेकांच्या विरोधात 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कोठे आणि आडम हे दोन्ही नेते मधल्या काळात एकमेकांचे तोंडही बघत नव्हते। अनेक राजकीय व्यासपीठावर एकमेकांना बोलत नव्हते, परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ते आता एकमेकांशी बोलत आहेत आणि आता समाजासाठी एकत्र आले असून विधानसभा निवडणुकीनंतर समाजाचे 2 आमदार सोलापुरात असतील असा विश्वास माजी आमदार आडम यांनी व्यक्त केला। हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात होणार आहे। 2 सत्रात हा कार्यक्रम होणार आहे। सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष कंदा गटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, IAS अधिकारी पी नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावथ्री, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोकुल्ला देवेंद्र, महासचिव वनम विश्वनाथ, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्ष वनम दुष्यंतला, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक व वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम तसेच सुप्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या, मराठी सिनेसृष्टीत काम करणारी पद्मशाली समाजाची अभिनेत्री बी अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। उद्घाटन सत्रात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्यासह बोला शिवशंकर, जनार्दन कारंपुरी, अशोक इंदापुरे, पी नरहरी, सत्यनारायण बोल्ली, नरसय्या आडम, कंदा गटला स्वामी, श्रीधर सुंकरवार आदींचे मार्गदर्शन होणार आहे। दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे। युवक व महिलांसंबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात येणार आहे। विविध विषयांवर चर्चासत्र ठेवून शेवटी महत्वाच्या ठरावांचे वाचन होणार आहे। या अधिवेशनात विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महर्षी मार्कंडेय यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करावे, त्याकरता 500 कोटींची तरतूद करावी। विडी यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने या उद्योगांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन ऊर्जितावस्था द्यावी। सध्या काम नसलेल्या रेडीमेड गारमेंट कामगारांना रोजगार मिळवून द्यावा। सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांना रोजगाराअभावी सोलापूर सोडून परगावी जावे लागत आहे। अशांसाठी सोलापुरातच नवीन उद्योगधंद्यांची निर्मिती करून स्थलांतर रोखणे, पूर्व भागातील बंद पडलेल्या बँकांना पुनरुज्जीवन करणे यासह विविध विषयांवर मंथन करून उपाय शोधण्यात येणार आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।